मित्रांनो, आपल्याला हे ठिकाण माहिती आहे का? पहा, हे ठिकाण कोणतं असेल बरं, कुठे असेल बरं, विचार करा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. पहा, आपण जातोय सुरुवातीला जो ठिकाण पाहायला त्या ठिकाणी आपण जातो. हा ब्रिज आहे. ब्रिज क्रॉस केल्यानंतर थोड्याच वेळात हा आहे समुद्र. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हा असा दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. ह्या ज्या बोटी आहेत त्या मासेमारी करण्यासाठी फिरत असतात. खूप मोठ्या प्रमाणात समुद्र आपल्याला पसरलेला दिसून येतो आणि त्याचबरोबर किनारपट्टीसुद्धा खूप मोठी आहे आणि त्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरुवातीलाच तुम्ही पाहिलं, खूपच अफाट लोक त्या ठिकाणी फिरण्यासाठी आलेले आहेत. बघा, सूर्यास्ताची वेळ आहे. सूर्यास्त खूप छान पद्धतीने पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगणार आहे, परंतु काहींना नक्कीच अंदाज आला असेल की ते ठिकाण कुठे आहे आणि त्या ठिकाणाचं नाव काय आहे. पहा, ह्या प्रकारच्या बोटी असतात. ह्या बोटीचा वापर करून जवळपासच्या परिसरामध्ये म्हणजे जसं की अगदीच काही अंतरापर्यंत मासेमारी केली जाते. वर जाण्यासाठी असलेला पूल खूप छान असा ब्रिज आहे, मजबूत आहे. लोकांना चालण्यासाठी सुद्धा एका बाजूला स्वतंत्र छोटासा रस्ता आहे. दोन्ही बाजूला मधून गाड्या ये जा करत असतात आणि आजूबाजूला लोकांना चालण्यासाठी छोटासा मार्ग आहे. पहा, तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने. मेन सिटीपासून थोड्याच अंतरावर हे बीच आहे. बीचचं नाव मगाशी सांगितल्याप्रमाणे काहींना माहिती असेलच. बघा, बीचकडून आपल्याला सिटी ह्या प्रकारची दिसते. रेड कलरचं जे काही दिसत होतं मगाशी ते आहे न्यायालय. आपण जवळपास पोहोचलेलो आहोत. हे आहे नारळ संशोधन केंद्र या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होत असतात. अगदीच माफक दरात आपल्याला इथून वनस्पती विकता येऊ शकतात. लागवड करण्यासाठी कलम केलेले असतात. आणि फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलो. बघा, नाव दिसतंय तुम्हाला, भाटे बीच. या ठिकाणी आपण पार्किंग झोनमध्ये बघा, वाहनांची गर्दी बघा. खूप मोठ्या प्रमाणात वाहनं या ठिकाणी पार्किंग केलेल्या दिसून येत आहेत. म्हणजे याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता की गर्दी कशी असेल. पहा, ही आहे गर्दी. आणि हा जो बीच आहे त्या बीचचं नाव आहे भाटे बीच. तुफान गर्दी आहे. सुट्टी दिवस असो किंवा संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमा झालेली, म्हणजेच थोडक्यात वेळ घालवण्याच्या दृष्टिकोनाने दिसून येतात. या ठिकाणी मोठमोठ्या ज्या समुद्राच्या किनारपट्ट्या आहेत त्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी असते. बघा, लहान मुलं खेळत आहेत, मोठी माणसं काही वॉकिंग करतायत, काही उभ्या आहेत. स्टॉल्स पण खूप सारे आहेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणीपुरी, भेळ खायला मिळते. नारळ पाणी असेल, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणे आहेत. त्याचबरोबर उंटसवारी आहे. आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर समुद्रामध्ये बोट दिसते बघा. त्या बोटीवर बसून सुद्धा तो आनंद तुम्ही घेऊ शकता ह्या पद्धतीने. आणि लाटांचा काय जास्त आत जाणं सुद्धा किनाऱ्यावरूनच आपण आनंद घेतला पाहिजे. पहा, या ठिकाणी जास्त प्रमाणात संध्याकाळच्या वेळेला जे काही लोकल माणसं असतात तीच असतात. जवळपासच्या परिसरातील या ठिकाणी आलेली लोक दिसून येतात.
संध्याकाळच्या वेळेला खूप गर्दी असते. ह्या पहा संध्याकाळच्या वेळेला आपल्याला उंट सवारी या ठिकाणी दिसून येते.